नाही त्यांच्याकडून गोड मिळालं थोडे खाली करा. गेले अनेक वर्ष मुंबईमधले मान्सूनपूर्वीची आम्ही कामं पाहणी करायचो, साधारणपणे आढावा बैठका घ्यायचो. आता देखील आपण पाहतोय विरोधी पक्षाकडून सूचना दिल्या जात आहेत, आक्षेप घेतला जातोय की नाले सफाई असेल किंवा रस्त्यांची कामं असतील ती अजून काही काही ठिकाणी सेफ स्टेजवर आलेली नाहीये. आज आमच्या जो जी साऊथ वॉर्ड आहे, वरळी असेल आणि काही भाग प्रभादेवीचा, ह्याच्यासाठी आम्ही जी काही महत्वाची बैठक होती ती पार पाडलेली आहे. मग ट्रॅफिक असेल, नाले सफाई असेल, रस्त्यांची कामं असतील, मेट्रोची कामं खूप मोठ्या संख्येत तिथे चालू होती, त्याचा सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे. असं असलं तरी महापालिकेचे महापौर एक दावा करतात, विरोधी पक्ष एक दावा करतो आणि स्थायी समितीचे एक दावा केला जातो मुंबईतल्या ओव्हरऑल. काय महापौर आणि उपमहापौर पण दोन वेगवेगळे दावे करतात. नुसतं दावेबाजी चालू आहे, पण कामं चालू आहेत की नाही रस्त्यावर हे आपण स्वतः ह्याचा अनुभव घेणार आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा जसं एका बाजूला चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला मुंबईत पाणी कट अजूनही चालू आहेत. जूनचा महिना पण आज मी काही केंद्रीय खात्यांची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो. उष्णतेची लाट असणार आहे, जून महिन्यामध्ये पण पाऊस उशिरा येणार की लवकर येणार याच्यावर चर्चा सुरू आहे. हे पण अनेक ठिकाणी पाण्याची वेळ, म्हणजे मी कोळीवाड्यात पाहतो, मी आमच्या पोलीस कॅम्पात पाहतो, ती भलतीसलती केलेली आहे. 10%हून जास्ती पाणी कपात झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी मुंबईत पाण्याचा जो दाब आहे, प्रेशर आहे, हे देखील खूप कमी. दुसरा एक विषय असा होता की महापालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये सगळं काही आलबेल आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न किंवा चर्चा सुरू झालेली आहे. कारण सुधार समितीचा विषय आपण उपस्थित केला होता, त्यानंतर मातृश्री मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला, आमच्याशी फोन झाला नाही हे तुम्ही बातम्या चालवत आहे. मी तरी फोनवर बोललो नव्हतो, पण मी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणाकडूनही हस्तक्षेप झाला असेल किंवा कुठच्याही पक्षाने, कारण मी त्या दिवशी भाजपला पण अपील केलं होतं, काँग्रेसला पण केलं होतं, मनसेला पण केलं होतं, सगळ्याच पक्षांना मी अपील केलं होतं की ज्यांना ज्यांना वाटतं की मी जे बोलतोय आणि मुंबई जे बोलत आहे ते बरोबर आहे, की मुंबईतली मोकळी मैदानं ही रेसिडेन्शियल झोन किंवा एका उद्योगपतीच्या घशात असेल, कन्व्हेन्शन सेंटरला असेल दिली गेली नाही पाहिजेत, किंवा रक्तपेढ्या ज्या आहेत त्या प्रायव्हेटाईज नाही झाल्या पाहिजेत, त्यांनी यांना पाठिंबा द्यावा. आणि जर हे सगळं रद्द झालं आणि मुख्यमंत्र्यांनी जर हे रद्द केलं पूर्णपणे, ही भूमिकाच रद्द केली की हे रेसिडेन्शियल झोनमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे किंवा एक्झिबिशन सेंटरमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, जी आमची मागणी आहे ती पूर्ण केली की मोकळ्या मैदानं तशीच ठेवा, तर मी त्यांचं जाऊन खास आभार मानेन. पण बातम्या चालवण्यापेक्षा मला वाटतं काही ठराविक लोकांनी, महत्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईतल्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्याच राहणं गरजेच्या आहेत. काल परवाकडे आमदार वरुण सरदेसाई यांनी देखील MMRDAचं एक गार्डन दाखवलं, जे फक्त MMRDAच्या अधिकाऱ्यांसाठी वापरलं जाते. ते पब्लिक गार्डन आहे, त्याच्यावर पुढे काम होणं गरजेचं आहे. नीट परीक्षेसंदर्भात धर्मेंद्र प्रधान असं म्हणतात की आता टपालच्या मार्फत प्रश्नपत्रिकांना पोहोचवता हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे. PMOचं विशेष लक्ष या नीट परीक्षेवर असणार आहे. मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे, बिस्लेरीची ऍड होते, थंड तुलतून नाही ते पब्लिक स्पेस कसं बंद झालं होतं तसं माझा पण थोडा आवाज बंद झाला होता. पण महत्वाची गोष्ट हेच आहे, मी MMRDचं पण जे सांगत होतो, पैसा जनतेचा आणि वापरतात अधिकारी. तसंच आत्ता जे आपण नीटचं सांगत आहात, आर्मीची गरज लागणार आहे, एअरफोर्सची गरज लागणार आहे, हे सगळं ठीक आहे, पण आर्मी, एअरफोर्स, नेव्ही याचं काम देशाची सुरक्षा आहे. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या संस्थांशिवाय एक एक्झामिनेशन नीट नसेल घेऊ शकत, तर तुम्ही मग त्या खुर्चीवर का बसलेला, तुमची का हकलपट्टी झाली पाहिजे धर्मेंद्र प्रधान मंत्री म्हणून? कारण तुम्ही सगळ्यासाठीच जर बळ लावणार, सर निवडणुकींसाठी BSF, CRPF हे लावताय, देशाची सुरक्षा कोण करताय, मग कोणाच्या हातात आहे हे माहिती नाही. मग तुम्ही काय आता परीक्षांसाठी एअरफोर्सचा वापर करणार, म्हणजे तुम्ही नेमकं काय काय करणार? हे खरं तर आपण पाहिलं तर देशाच्या सगळ्याच संस्थांचा अपमान करत आहेत. आणि तुम्ही किती अकार्यक्षम आहात मंत्री म्हणून, ह्याचं हे जागतं जिथं उदाहरण आहे. 100% तुम्ही बघा, नीटची परीक्षा असेल किंवा आता CBSEचा गोंधळ असेल, CBSEचे OSMचं टेंडर दिलं गेलं, कोणी दिलं? आता काल CBSE कडून सगळ्या प्रिन्सिपल्सना सांगितलेलं आहे की तुम्ही रील्स बनवा, म्हणजे एक रेल मंत्री हे रील मंत्री झालेले आहेत, आता हे शिक्षण मंत्री पण रील मंत्री होणार. हे रीलवरनं थोडं बाहेर पडून, इन्फ्लुएन्सरच्या जगातून बाहेर पडून थोडं तरी भाजपाने काम केलं पाहिजे. राजीनाम्याची मागणी केली जाते सोशल मीडियावरती, तर त्या संदर्भात एक प्लॅटफॉर्म देखील उभा राहिलेला आहे आपल्याकडून पण. राजीनाम्याची मागणी आम्ही पहिल्या दिवसापासून करत आहोत, कारण तुम्ही बघा नीटच्या ज्या परीक्षेचा गोंधळ आहे त्याच्यातून कुठच्या प्रकारे तुम्ही वैद्यकीय शिक्षण देणार आणि कुठच्या प्रकारचे डॉक्टर पुढे येणार. दुसरी गोष्ट म्हणजे CBSEचा जो गोंधळ झालेला आहे, तुम्ही आज मला सांगा ना, सगळ्या काही गोष्टी 2047, 2056, 2030 आजच्यासाठी काय? आणि आज जे मुलं ह्याच्यातून पास आउट होतील,
जागतिक स्थितीवर म्हणजे आता ते कुठचं मध्ये गलगोटे वगैरे सोडून द्या, पण बाकी कुठची युनिव्हर्सिटी या मुलांना पुढे काय शिक्षण देणार आहेत किंवा ऍडमिशन देणार आहेत? आदित्य आज विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेकडे आपण कसं बघता? एकीकडे महाराष्ट्रात ड्रगचे साठे सापडतात, तर दुसरीकडे विषारी दारू. अहो, ज्या पुण्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल न्याय व्यवस्थेतून जो आता सुटला तो मुलगा पोर्चेनी ज्या 2 लोकांना उडवलं, तो जाऊन पार्टी करतोय. म्हणजे 2 लोकांचे जीव गेलेले आहेत. केसमध्ये काय सांगितलं ते एसे लिहून द्या, आणि तो बाहेर जाऊन पार्टी करतोय निर्लज्जपणे. त्याच्या पूर्ण परिवाराला आत टाकलं पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे. त्या मुलाला फाशी दिली पाहिजे, कारण त्यांनी जसं चालवलं. कशाचा तुम्ही साजरा करताय? आणि मग पुण्यात आता मी पाहतोय कर्फ्यू लागलेला आहे. हा नेमका कर्फ्यू कोणासाठी आहे? पेट्रोलसाठी, डिझेलसाठी लावलेला आहे की कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी लावलेला आहे? कुठच्या जागतिक शहरामध्ये आता 10 पर्यंत कर्फ्यू लागतो? आदित्य, दुसरा एक प्रश्न होता की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर घेऊन उद्यापासून आमरण उपोषणाला बसतात आणि सरकारला त्यांनी पण मागच्या वेळी जी आश्वासनं दिली आणि मागच्या वेळी जो पूर्ण जे काही हे मागे घेतलं गेलं, त्या आश्वासनाचं पुढे काय झालं? आणि ही सरकार आणि हे मिंदे, हे खरोखर एकनाथ मिंदे यांच्यावर विश्वास ठेवू जाऊ शकतो का? हा विचार समाजाने करणं गरजेचं आहे. टेंडरवरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळते. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये हा वाद झाला. छगन भुजबळांनी थेट नकार दिला. मात्र पहिलं पक्षामध्ये असं वरिष्ठांकडून सांगितलं जायचं नाही की एखाद्या कंत्राटदाराला टेंडर मिळावा, असं छगन भुजबळ यांनी नाराजी थेट व्यक्त केली. कुठच्याही पक्षामध्ये असं सांगितलं जात नाही. ह्या विषयाबद्दल मला जास्ती माहिती नाही म्हणून मी काही बोलणार नाही. विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा सुरू आहे. शिंदे कुठेतरी अस्वस्थ आहेत, कारण मातोश्री सोबत फडणवीसांची जवळीक वाढताना बघायला मिळते. आता जवळीक वाढत असेल तर त्यांच्या पोटात का दुखतं? जे चांगल्या गोष्टी असतील, ज्या महाराष्ट्रासाठी असतील, पॉलिसीच्या असतील, पण मुख्य गोष्ट म्हणजे जवळीक वाढत असो किंवा नसो, कारण हे परत तुम्ही बातमी चालवाल की मी हे बोललो. महत्वाची गोष्ट हीच आहे, महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्यांच्या दरेगावला व्हिजिट आणि ह्यांच्या दिल्लीला व्हिजिट का वाढतंय? आधी ठाण्यामध्ये 193 एकर वनजमिनीची जी जागा आहे ती खासगी कंपनीचा त्यावरती दावा करण्यात आलाय, कारण ही वनजमीन जी आहे आता हस्तांतरणासाठी 2,800 कोटींचा TDR द्यावा लागणार आहे. खरं तर पर्यावरण आणि वन विभागाच्या यावरती मौन पाहायला मिळालं. सरकारचे यावरती नेते देखील काही बोलायला मागत नाही, कारण हे सगळे जे घोटाळे आहेत ते सरकारच करत आहे. मुख्य गोष्ट तुम्ही पाहिली असेल, परवा पण कोणतरी एक वेडा माणूस उठलाय आणि तो बोललाय की संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही काय युनिव्हर्सिटी बनवा. म्हणजे सगळीकडे आहे ना झाडांबद्दल एवढी घृणा यांच्या मनामध्ये की कुठेही जाऊन काही कापायचा प्रयत्न करतात. राजगडमध्ये भाजपमध्ये जात आहेत. त्यांचे भाजपमध्ये लवकरच पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे कुठेतरी एक फटका महाविकास आघाडीला पण बसण्याची शक्यता आहे. बिलकुल नाही, असे कुठचेही फटके महाविकास आघाडीला बसत नाहीत. आपण पाहाल महाविकास आघाडीची ताकद ही रस्त्यावर आहे, जनतेमध्ये आहे. आणि आज जे सामान्य नागरिक हैराण आहेत त्यांच्याविषयी आम्ही घेऊन चालणार पुढे. उगीच कोणीतरी कुठे उडी मारत गेलं की फटका पडणार असं नाही. लागून असणाऱ्या इमारतींना धोकादायक असल्याचा दाखला दिलाय आणि तिकडच्या 140 मराठी कुटुंबीय रस्त्यावर आले. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका आल्यानंतर मराठी माणसाकडनं मतं घेतली जातात, पण मराठी माणसांचे प्रश्न नाही सोडवले. तुम्ही कुठचं बोलता? जनार्दन हा, सिद्धिविनायक मंदिराला लागूनच्या इमारती. तो विषय थोडा मला माहिती आहे. ती नॉनसेस प्रॉपर्टी आहे. तिथे काही वर्षांपूर्वी जेव्हा 40 वर्षापूर्वी ज्या इमारती झाल्या होत्या, थोडा आम्ही प्रश्न त्यांचा आम्ही पण विरोधी पक्ष म्हणून घेण्याचा प्रयत्न करतोय, सोडवण्याचा प्रयत्न करतोय की रस्त्याचा जो ऍक्सेस आहे तो ऍक्सेस साधारणपणे त्याच पुरुषोत्तम टावर मधून आहे की मागून आहे, एस्टेट प्रॉपर्टी मधून आहे वगैरे. हे सगळे तांत्रिक मुद्दे आम्ही तरी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. ते लोक काही मला ठराविक भेटून गेले. सरकारकडून त्यांना अर्थात मदत होणं अपेक्षित आहे आणि ती देखील आम्ही मागणी करत आहोत. आता तिथे रायगडवरचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय मोठ्या पद्धतीनं. रायगडवरती अजून सुद्धा शौचालय नाही, त्याच्यामुळे महिला ज्या आहेत त्या समोर येत आहेत. काही ठिकाणी शौचालय ते सुद्धा. आता महत्वाचा मुद्दा हाच आहे की कुठच्याही किल्ल्यावर किंवा गडावर ह्या सुविधा द्याव्यात की नाही द्याव्यात, त्याच्यातून कोणाच्या भावना दुखाव्या जातील की नहीं जातील, हा विषय जेव्हा सोडवला जाईल मला वाटतं त्याच्यावर आपण पुढे बोलू शकतो. सर एक बार हिंदी में बता दीजिए, पुणे में एक मामला सामने आया है जहाँ पर जहरीली शराब पीने में कुछ लोगों की मौत हुई है. देवेंद्र फडणवीस ने ये कहा है कि 8 लोगों को खुद गिरफ्तार